ओम नमः श्री यतिराजाय विवेकानंद सूरये सच्चित् सुख स्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। तर छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वामी विवेकानंद, युगनायक स्वामी विवेकानंद हे ज्यांचे आदर्श आहेत ते सगळे आपण इथे उपस्थित मान्यवर त्यांना मी नमस्कार करतो। आणि खरोखर तुम्ही जर मुंबईला जर आपण गेलो तर गेटवे ऑफ इंडियावर आपण बघतो दोन महापुरुषांचे पुतळे दिसतात आपल्याला, भव्य पुतळे, आणि कुठेतरी आपल्याला एक भारी फिलिंग येतं। आणि कुणाचे ते दोन पुतळे? छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वामी विवेकानंद। आणि दोघांमध्ये काय समानता आहे तर शिवाजी महाराजांनी पण परकीयांचं आक्रमण मोडून काढलं कणखरपणे। त्यांच्या बाबतीत असं वर्णन करतात, ती कविता मी म्हणणार नाही पण थोडक्यात असं म्हणतात, जर शिवाजी महाराज नसते त्या काळात, तर एक्झॅक्टली शब्द मी वापरत नाही पण आज आपली जी नावं आहेत ना ती नावं आपली नसती आज। ओके। आणि स्वामी विवेकानंद जर नसते तर पाश्चात्यांचं जे आपल्यावर वैचारिक आक्रमण झालेलं त्याला एक शंकाच आहे की आपण किती तोंड देऊ शकलो असतो। कदाचित आपल्याला कल्पना नसेल पण त्यावेळी पाश्चात्यांचं आपण खूप, ज्याला आपण अंधानुकरण म्हणतो, ते कुठेतरी आपण करत होतो। आणि ते जे म्हणतात तेच सगळं खरं, म्हणजे अजूनही त्या नशेतनं आपण सगळेजण बाहेर पडलो असं नाहीये, तरी पण स्वामी विवेकानंदांमुळे खूप त्याला आपण थोपवू शकलो। आणि अजूनही स्वामी विवेकानंदांसारखं दुसरा रामबाण उपाय नाही। आपल्या पिढीला स्वामी विवेकानंदांचे अजूनही विचार कॉलेजच्या मुलांना पण पटवू शकतात। गरज आहे आपण खरोखर तिथपर्यंत पोहोचतो का, प्रॉब्लेम आपला पण आहे। दुसरं, आता आपण जे म्हणतो की स्वामी विवेकानंद आणि शिवाजी महाराज यांच्यामध्ये काय साम्य आहे, तर त्याही शिवाजी महाराज आणि स्वामी विवेकानंद यांच्याबद्दल आपण जे बोलू त्याच्या आधी आपण त्यांच्या आईंबद्दल बोललो पाहिजे। शिवाजी महाराज प्रत्येकदा मोहिमेला जायचे। कुठे शिवाजी महाराजांनी फक्त बसून राहिले आपल्या किल्ल्यामध्ये, मस्त दारूच्या मैफिली सुरू आहे, नृत्यांगना नृत्य करत आहे, असं शिवाजी महाराजांच्या जीवनात आपल्याला कुठेही दिसत नाही। आणि हे असं करून शिवाजी महाराज फक्त सांगायचे आपल्या सैनिकांना की रे जा रे तो किल्ला घ्या, असं काही नाही झालंय। खूपदा शिवाजी महाराज स्वतः त्या मोहिमेला गेले आहेत। जस्ट आता फक्त थोडी कल्पना करा बरं की तुमचा मुलगा अशा मोहिमेवर गेला असता तर। आणि त्यावेळी असं पण नाही, म्हणजे आताचं युद्ध अगदी सोपं असतं मी असं म्हणत नाहीये, आणि आताचे आपले जे सैनिक आहेत त्यांचा पण आपल्याला अपमान नाही करायचा आहे। तरी पण आपल्याला माहिती आहे की आपण इथे बसून एक तोफेचा गोळा आपण सोडणार आहोत, किंवा विमान जरी उडवलं तरी आपण तिथनं आपण एक बॉम्ब गोळा टाकणार आहोत। पण शिवाजी महाराजांची मोहीम होती त्यावेळी अगदी समोरासमोर ना। आणि जस्ट आपण कुठलंही असं एखादं जीवन चरित्र ज्यावेळी आपण ऐकतो, अभ्यास करतो, चिंतन करतो ना, त्यावेळी मी खूपदा म्हणतो की त्या पात्रासोबत, त्याच्या आजूबाजूची जी पात्र आहेत त्यासोबत काही क्षणापुरतं का होईना आपण एकरूप व्हायचा प्रयत्न केला पाहिजे। म्हणजे मग आपल्याला त्याचा तो सिरियसनेस किंवा त्याची डेप्थ, व्हॉटएव्हर मे बी, काय विशेषण लावायची तुम्हाला लावा, पण ती कळणार आपल्याला। जर आपला मुलगा अशा वेळी युद्धात गेला असता आणि प्रत्येक मोहिमेवर, बरं असं पण नाही की बाबा गल्लीतलं भांडण आहे 4 मुलं घेऊन गेला आणि अरे माहिती आहे त्या रम्यामध्ये किती दम आहे, तू त्याला पिटवून देऊ शकतोस, असं नाही। सगळी मोठी मोठी हे सरदार मंडळी आणि क्रूर, त्यावेळी जिजाबाईंना असं वाटलं नसणार
की माझं बाळ परत येणार की नाही, असं पण वाटत असणार ना. शेवटी ती आई आहे ना. आणि इथला प्रत्येक जण, माणूस असो की ते स्त्री असो, त्यांनी हा विचार जर केला की माझं बाळ जात आहे आता युद्धावर, काय फिलिंग येत असणार त्यावेळी. आणि तरी त्या आईनी कधीतरी असं म्हटलंय की बेटा बाद झालं ना, अरे आपणच का करायचं. बरं, हे सगळं करताना शिवाजी महाराजांचं स्वतःच काही त्यांना साम्राज्य वाढवून स्वतः त्यांना भोग भोगायचे होते आणि खूप संपत्ती गोळा करायची होती, असं काहीतरी दिसतं आपल्याला? काहीच नाही. आपल्या देशासाठी, रयतेसाठी शिवाजी महाराज करत होते. शिवाजी महाराजांची आई म्हणू शकलीच ते ना, बेटा हे सगळ्यांसाठी कशासाठी, आपणच ठेका घेतलाय का, बाकीचे कितीतरी तो लोक मजेत आहेत. पण जिजाबाईंनी नाही म्हटलं तसं. आणि जिजाबाईंना हे पण तर माहीत असणार ना, एखाद्या वेळी समाचार येऊ शकतो, आई साहेब शिवबा तर नाही राहिला, बरोबर ना. आणि तरी ती माऊली शिवाजी महाराजांना पाठवायची प्रत्येक युद्धाला. आणि हे स्वामी विवेकानंदांच्या बाबतीत पण आपल्याला दिसतं. आता ही जर मॉडर्न पिढी म्हटली, तुमच्या घरचा तुमचा एखादा भाऊ किंवा तुमचा मुलगा जर म्हटलं की आई मी रामकृष्ण मिशन मध्ये चाललो साधू व्हायला, की काय म्हणणार, आयुष्यभर कसलं मस्त रे, भारी बेटा कर. अरे अख्ख्या जगामध्ये आम्ही फक्त 2000 साधू आहोत. आणि माहिती आहे सगळ्यांना की रामकृष्ण मिशन चांगलं आहे, खाण्यापिण्याचं पण चांगलं मिळतं इथे, राहण्याची चांगली व्यवस्था आहे, खाण्यापिण्याचं चांगलं आहे, हे काही भिक्षा मागायला जात नाही हे साधू, आपल्यापेक्षा जेवण चांगलं आहे. तरी पण ती आई म्हणणार बेटा तू घरी राहून कर ना, तुला जेवढं करायचंय, का तिथे जाऊनच काय करायचंय, रडायला लागणार की, बरोबर ना. पण इथे शिवाजी महाराजांची पण आई रडली नाही आणि स्वामी विवेकानंदांची पण आई रडली नाही. आणि स्वामी विवेकानंद ज्यावेळी घर सोडले त्यावेळी त्यांची परिस्थिती तर इतकी बिकट होती. स्वामी विवेकानंद एकेकाळी खूप श्रीमंत होते. असं म्हणतात की दररोज त्यांच्याकडे 30-40 लोक जेवायचे. आणि त्यांचे वडील ज्यावेळी जातात, मृत्यू होतो, त्यावेळी सडनली स्वामी विवेकानंदांच्या लक्षात येतं की आपल्या घरी काहीच पैसे नाही येतात. कारण त्यांच्या वडिलांनी शिल्लक काही ठेवलेली नाही, आपल्या भावाला सगळे पैसे द्यायचे ते, मोठा भाऊ म्हणून. आणि तो मोठा भाऊ आणि त्याची बायको सगळे ते राक्षस निघाले. स्वामी विवेकानंदांच्या भावांना छोटे भाऊ होते, खायला मिळत नव्हतं, आईला खायला मिळत नव्हतं, स्वामीजींना खायला मिळत नव्हतं. खूपदा स्वामीजी बघायचे की टोपलीमध्ये काही आहे की नाही, आणि आईला उगी सांगायचे तुम्ही जेवून घ्या, मला जरा मित्राकडे आमंत्रण. अरे कुठल्या मित्राकडे आमंत्रण, स्वामीजी चक्कर येऊन पण पडलेले आहे. आणि स्वामीजींची दोन्ही भावंड, बहिणींचं तर लग्न झालंय पण दोन्ही छोटी भावंड आहेत. आणि अशा वेळी स्वामी विवेकानंद घर सोडतात. कुठेतरी त्यांच्या बायोग्राफीमध्ये आपल्याला असं दिसतं की त्यांच्याही मठामध्ये येऊन ओक्साबोक्षी रडत आहे की काही आपला नाही का तुम्हाला, आमच्या घरचा तो मोठा मुलगा आहे ना, असे संन्यासी असतात का तुम्ही, असा संन्यास धर्म, कुठला कुसकामाचा धर्म तुमचा हा, म्हटलं त्यांच्या आईने. कधी नाही. आणि मग स्वामी विवेकानंद म्हणतात ना, स्वामी विवेकानंदांच्या काही भक्तांनी किंवा काही मित्रांनी चुपचाप स्वामीजींच्या आईला मदत केलेली आहे, चुपचाप काही पैसे पाठवायचे. स्वामीजींना खूप नंतर कळलं. आणि स्वामीजी म्हणतात त्या लोकांचा मी आजन्म ऋणी राहणार. तर इथे आपण स्वामीजींच्या आईचं बघत आहे की कुठेही स्वामीजींच्या आईने आडकाठी आणलेली नाही आहे. तर म्हणून आपण ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वामी विवेकानंदांचा ज्यावेळी विचार करतो आणि त्यांना वंदन करतो, त्यांच्या आयांना पण आपण वंदन केलं पाहिजे. असो, नंतर आपण या दोघांमध्ये पण आणखी एक समान मुद्दा बघतो. दोघांचं पण चारित्र्य जबरदस्त होतं. शिवाजी महाराजांच्या काळातले राजे बघा, मॅक्झिमम राजे अय्याशखोर होते. कितीतरी स्त्रियांसोबत संबंध असणार, आणि फक्त संबंध नाही, कितीतरी स्त्रियांचं आयुष्य उद्ध्वस्त केलेलं असणार त्यांनी. आणि इथे मात्र शिवाजी महाराजांच्या जीवनातला आपण प्रसंग बघतो. त्या कल्याणवर आक्रमण करतो त्यांचा एक सरदार, आणि त्यांच्या डोळ्यासमोर पण हे सगळी उदाहरणं खूप आहेत. तर त्याला पण वाटतं की शिवाजी महाराज बडे खुश हो जाएंगे. आणि कल्याणच्या सुभेदाराची सुनबाई खूप सुंदर असते आणि तिला तो घेऊन येतो.
शिवाजी महाराजांना भेट द्यायला. शिवाजी महाराज खुश होतात का? नाही. आणि ते मराठीमध्ये गाणं आहे ना सुंदर, आमची खुदा म्हणून दाखवायचे ते गाणं. हा येस, अशीच सुंदर आई आमची. आणि एखाद्या म्हणजे तिला माफी पण मागितली शिवाजी महाराजांनी की माफ कर, माझ्या सरदाराचं चुकलं, तर मुळीच करायला नको होतं. आणि एखाद्या बहिणीला पण जशी घरी आली तसं तिला साडी चोळी वगैरे सगळं बांगड्या वगैरे आणखी काय काय तसं शिवाजी महाराजांनी तिने मानाने परत पाठवलं. कुठल्या राज्यामध्ये असं होत होतं त्या काळामध्ये? स्वामी विवेकानंदांच्या बाबतीत आपण बघतो. स्वामी विवेकानंदांच्या बाबतीत असे कितीतरी प्रसंग आहेत. आणि स्वामी विवेकानंद हे फक्त 18 वर्षाचे असणार त्यावेळेचा एक प्रसंग आहे की त्यांच्या आजीकडे ते अभ्यासाला जातात, एकांतामध्ये घर असतं. आणि स्वामी विवेकानंद कमालीचे अंतर्मुख होते. आणि जे लोक अंतर्मुख असतात ना, कुठेतरी एक ध्येय असतं त्यांच्या डोळ्यासमोर ना, मग त्यांना असं बाहेरच्या फालतू गोष्टींकडे लक्ष नसतं. ज्यांचं बाहेरच्या खूप फालतू गोष्टींकडे लक्ष असतं, समजून जायचं की त्यांच्याकडनं काही मोठं काम होणार नाही. आणि जी खरोखर मोठी कामं करणारी लोक असतात ते फालतूच्या गोष्टीमध्ये एनर्जी वेस्ट करत नाही. स्वामी विवेकानंदांचं असंच आहे. आजीकडे जायचे व फक्त नाकाच्या सरळ रेषेत चालायचे स्वामी. आजूबाजूला काय होतं काही माहित नाही. माझा अभ्यास, आजीचं घर म्हणजे कसं, अभ्यासासाठी मी ती चाललो. एक तरुण मुलगी स्वामीजींना बघत आहे रोज, हे स्वामीजींना कधी कळलंच नाही. आणि आता पण, आणि आता कितीतरी मुलं असणार, वेटाळामध्ये किती मुली कुठल्या आहे सगळं त्यांना माहित असणार. आणि एकदा स्वामीजी अभ्यासाला बसतात आणि स्वामीजी गायचे अप्रतिम, तंबोरा मस्त वाजवायचे, पखवाज मस्त वाजवत होते. गोव्याला स्वामीजींनी तबला आणि पखवाज एका माणसाला पण, उस्ताद आहे इथले गोव्यातले, त्यांना पण शिकवलेला आहे. आणि स्वामीजी आपला मस्त तंबोरा वाजवत आहे आणि कॉन्सन्ट्रेशन त्यांचं जबरदस्त होतं. काही क्षणात स्वतःच त्यांचं भान हरपून बसले ते. आणि ज्यावेळी एका तासानंतर शांतपणे डोळे उघडतात, जस्ट अंधार पडलेला आहे त्या खोलीमध्ये आणि तिथे एक तरुण मुलगी उभी आहे. पण स्वामीजी वॉज नॉट अ बेबी. आता त्यांना कळत नव्हतं ती मुलगी कशासाठी आली. काय करतात स्वामीजी? स्वामीजी उठतात, त्या मुलीपाशी जातात, त्या मुलीला चरण स्पर्श करतात. तरुण मुलगी, स्वामीजी तरुण आहेत त्यावेळी, ते स्वामीजी झालेले नव्हते, ही वॉज अ जस्ट कॉलेज स्टुडंट. त्या तरुण मुलीला हा नरेन चरण स्पर्श करतो आणि काय म्हणतो माहितीये, माते बोल मी तुझी काय सेवा करू. आयुष्यपथ. ती मुलगी, यू सी दिस इज द पॉवर ऑफ युअर मॉरॅलिटी, मोरल पॉवर. झरकन ओढून तिथनं निघून जाते. पुन्हा स्वामीजींकडे तिने बघितलं पण नसणार, किंवा जर बघितलं असणार म्हटलं असणार अरे हा देव आहे. आणि स्वामीजी पुन्हा त्या आजीच्या घरी कधी गेले नाही, लक्षात ठेवा. विषयाची परीक्षा नको. हा आदर्श आपण ठेवू शकतो. आपण तर जणू काही बाबा शंकरापेक्षा जोरदार आपलं व्यक्तिमत्व आहे, काम जे आहोत आपण अशा थाटात वावरतो आपण. स्वामीजी अमेरिकेला गेले तर मिसेस ब्लॉजेट ज्यांच्या घरी स्वामीजी थांबले होते, तर त्या स्वामीजींच्या आईसारख्या, त्यांना घाबरायला झालं. कशासाठी? म्हणतात अरे आमची अमेरिका एवढी चांगली नाही रे, तू एवढा सुंदर अशी एवढी चांगली व्याख्यान देत असतो, ह्या आमच्या अमेरिकन पोरी चांगल्या नाही रे, कोणीतरी तुला फसवेल. स्वामीजी म्हणतात ग माझी प्रिय आई, तू काय एवढी काळजी करतेस, तू माझं फक्त एवढंच रूप बघितलंय. अगं म्हणे मी राजांच्या राजमहालामध्ये झोपलेलो आहे आणि रात्रभर तिथल्या त्या तरुणी, तो मोराचा जो पंखा असतो त्याने मला रात्रभर हवा घालत होत्या, मला काही झालं नाही, काही काळजी करू नको तू. सो दिस इज द कॅरेक्टर ऑफ स्वामीजी. इव्हन आणखी एक प्रसंग बघतो आपण स्वामीजींचा. शिकागोचं तुम्हाला हे सगळं माहिती आहे की सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका म्हटलं, त्याच्यानंतर काय झालं आपल्याला मॅक्झिमम लोकांना माहितच नसतं. त्या सभेनंतर इतकं सुंदर स्पीच स्वामीजींचं झालं ना,
की एक स्त्री आहे, ती खूप प्रभावित झाली स्वामीजींकडनं आणि ती शेवटपर्यंत मग स्वामीजींसोबत संबंध राहिले तिचे. तर ती बघत आहे, आता हा आपला एवढा छोटासा हॉल आहे बरोबर, 7,000 लोकांचा किती मोठा हॉल असणार, आणि मागे ज्या तरुण मुली बसलेल्या आहेत त्यांना आता स्वामीजींसोबत शेक हँड करायचा आहे. तर आता समजा ही एवढा रस्ता आहे आणि बाकीचे सगळे बेंचेस आहेत, तर इथून येणं वगैरे म्हणजे शक्य नाही. त्या मुली बेंचावरून उड्या टाकत स्वामीजींकडे यायला लागल्या, स्वामीजींसोबत शेक हँड करायला. आणि ती जी एक स्त्री आहे ती बघत आहे आणि ती म्हणत आहे, बेटा आतापर्यंत तुझी फिलॉसॉफी वगैरे सगळी उच्च तत्व तर सगळी ठीक होती, now I will watch how you can face this onslaught. आणि मायन्युटली शी इज ऑब्झर्विंग स्वामीजी. आणि त्या सगळ्या तरुण मुली येतात. असं पण स्वामीजींनी दाखवलं नाही की मी स्त्रियांकडे बघत पण नाही, या स्त्रिया म्हणजे काही घृणास्पद आहे. नो, माझ्या बहिणी पण तुमच्यासारख्याच आहे ना, माझी आई पण तुमच्यासारखीच आहे. स्वामीजींनी सगळ्यांसोबत शेक हँड केला छानपैकी, पण कुठेही विकृती नाही, काही नाही, काही नाही. जणू काही आपल्या बहिणीसोबत, मावशीसोबत, आईसोबत स्वामीजी शेक हँड करत आहे, याप्रमाणे आपल्या काकीसोबत. आणि मग ती बाई म्हणते, येस यू आर प्रॉफिट, तू देवदूत आहेस बेटा. सो दिस इज द कॅरेक्टर ऑफ स्वामीजी. नंतर या दोन्ही महापुरुषांमध्ये एक आणखी बघतो, शिवाजी महाराज किंवा स्वामी विवेकानंद यांच्यामध्ये इमोशनल स्टेबिलिटी जबरदस्त होती. आपल्या सगळ्यांना ती डेव्हलप केली पाहिजे. स्टेबिलिटी नसल्यामुळे आपल्या घरी जी भांडणं होतात ना, मुलाचं आईचं असो, नवरा बायकोचं असो, बहिणी बहिणीचं असो, स्टेबिलिटी आपली खूप कमी पडत असते. शिवाजी महाराजांचं उदाहरण बघा. शिवाजी महाराज हिंदू धर्मासाठी इतकं केलंय त्यांनी बरोबर. आपण एका वेगळ्या गाण्यात आहे पण शिवाजी महाराजांना लागू पडतं. देव देश अन धर्मासाठी प्राण घेतल हाती. पुढचं आहे, शूरामी सरदारा मला काय कोणाची. स्वामी विवेकानंद आणि शिवाजी महाराज दोघांच्या जीवनामध्ये आपल्याला दिसतं. देव देश अन धर्मासाठी प्राण घेतल हाती. आणि म्हणून बघा, या दोघांचं कॅरेक्टर एवढं चांगलं आहे, सेल्फ कंट्रोल एवढा चांगला आहे, बट स्टील शिवाजी महाराज डाईड ॲट द एज ऑफ 50 आणि स्वामी विवेकानंदांनी 40 पण नाही बघितली. दोघांचं पण जीवन अभ्यासा, तुम्ही जीवन चरित्र वाचा. दोघांनी खूप मेहनत केलेली आहे, खूप मेहनत केली आहे. स्वामी विवेकानंदांचं जर आपण जीवन चरित्र वाचलं तर कितीदा त्यांना आपल्याला दिसतं की त्या मेहनतीमुळे आता त्यांचं शरीर तुटत चाललेलं आहे. कितीदा म्हणतात अरे आता आराम केला पाहिजे मी थोडा, आणि जातात पण कुठेतरी थोडा आराम करायला. शिवाजी महाराजांचं पण अविरत कार्य करत आहेत ते. आणि कशासाठी? आपल्या धर्मासाठी. आपल्या धर्मासाठी म्हणजे दुसऱ्याचा धर्म यांनी उद्ध्वस्त नाही केला. या दोघांचं पण वैशिष्ट्य आहे, शिवाजी महाराजांचं आणि स्वामी विवेकानंदांचं पण. दुसऱ्याचा धर्म उद्ध्वस्त नाही केला त्यांनी. आणि एवढं असूनही आता शिवाजी महाराजांचं उदाहरण बघतो आपण की हा जो मुसलमान सरदार आहे त्याला माहिती की आता शिवाजी महाराजांना आपण पकडलं पाहिजे, त्याला नष्ट केलं पाहिजे. पण शिवाजी महाराजांना माहित होतं की याची प्रचंड मोठी फौज आहे आणि आता आपण जर मैदानात उतरलो तर आपला पराजय नक्की. त्यामुळे शिवाजी महाराज निघत नव्हते. मग यांनी काय केलं? अरे शिवाजी महाराजांचा वीक पॉइंट काय आहे? धर्म, त्यांचा देव, त्यांचा हिंदू धर्म, त्यांच्या देवदेवता. मग मंदिर उद्ध्वस्त करा. आता येणार ना शिवाजी महाराज बाहेर, बरोबर ना? आणि तरी पण शिवाजी महाराज बाहेर नाही पडले म्हणजे नाही पडले. ही जी स्टेबिलिटी, याला म्हणतात स्ट्रेंथ. स्वामी विवेकानंद म्हणतात स्ट्रेंथ इज लाईफ, विकनेस इज डेथ. स्ट्रेंथ म्हणजे तू असं म्हटलं म्हणजे बाप झालं, मी चवताळलो, अरे त्याला तर तेच पाहिजे होतं, त्याला बळी नाही पडले. स्वामी विवेकानंदांचं पण आपण बघतो त्यांचं जीवन पण. आता मी जसं व्याख्यान देत आहे तसं स्वामी विवेकानंद व्याख्यान देत आहे आणि पूर्ण हॉल भरलेला आहे.
आणि एक अँग्लो इंडियन माणूस मध्येच उभा राहतो आणि आपल्या हिंदू धर्मावर टीका करतो. तरी स्वामीजी शांत आहे. पटकन स्वामीजींचे काही 8-10 शिष्य मागे बसलेले आहेत, ते लगेच उभे राहतात, त्यापेक्षा बाया वगैरे करतात की दाखवतो याला. पण स्वामीजी मात्र शांत आहेत. तो माणूस बघतो की स्वामीजींनी काहीच म्हटलं नाही. थोड्या वेळानंतर आणखी तो माणूस उभा राहून स्वामीजी ज्यावेळी भगवान बुद्धांची स्तुती करायला लागले तो भगवान बुद्धांवर टीका करायला लागला. सगळे लोक इरिटेट झाले. तरीही स्वामीजी शांत आहेत. त्याच्या लक्षात आलं की स्वामी विवेकानंद यांचं शरीर बंगाली आहे. बंगाल्यांच्या 14 पिढ्यांचा उद्धार केला त्यांनी. तरी स्वामीजी शांत आहे. असं 5-6 झालं आणि मग मात्र स्वामीजी त्याच्याकडे वळले आणि असलं झापलं त्याला, असलं झापलं ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो ना बिनपाण्याची. आणि शेवटी तो माणूस ना रडत बाहेर पडला. तुम्ही म्हणा हो स्वामीजी, तुम्ही तर म्हणत होता स्वामीजींची खूप स्टेबिलिटी आहे, आणि एवढं राग आला स्वामीजींना. स्वामीजींना राग आलेला नव्हता, राग आणलेला स्वामीजींनी तात्पुरता, लक्षात ठेवा. कारण तो माणूस गेल्याबरोबर स्वामीजींनी ते लेक्चर जिथे सोडलं होतं बरोबर तिथनंच सुरू केलं स्वामीजींनी. आपल्याला जर एवढा राग आला तर आपण करू शकतो असं नाही. आणि लेक्चर झाल्यानंतर ज्यावेळी स्वामीजींजवळ काही लोक येतात, हा प्रसंग, या प्रसंगाची चर्चा होते. स्वामीजी म्हणतात आपण हे विसरायला नको की त्याच्यामध्ये पण देव आहे. ठीक आहे, तो तामसिक देव आहे एवढंच. तर ही स्वामीजींची पण स्टेबिलिटी. बर, नंतर एक शब्द आहे की ज्या शब्दाने आपल्या देशाचा खूप मोठा घात केलेला आहे आणि अजूनही करत आहे, अहिंसा. बरोबर. आता अहिंसा म्हणजे काय नेमकं, कुठे करायची, पुष्कळ आपल्याला माहित नसतं. शिवाजी महाराजांच्या जीवनातला एक प्रसंग आहे. एक मुसलमान सरदार असतो आणि तो त्या आपल्या प्रजेला, म्हणजे हिंदू जनतेला खूप त्रास देत असतो. आणि शिवाजी महाराजांचे एक सरदार एकदा त्याला चांगलं झोडपून काढतात. तो गयावया करतो, म्हणतात जा, माफ केलं तुला, पुन्हा येऊ नको इकडे. आणि ते येतात शिवाजी महाराजांना निरोप द्यायला. काय झालं महाराज, तो असं करत होता, यावेळी मात्र आम्ही त्याला पकडलं, चांगलं सडकून काढलं आणि त्याला चांगला दम दिलाय, पुन्हा आलास तर खबरदार. काय वाटतं तुम्हाला? शिवाजी महाराज ओरडले त्याच्यावर, राजे तुम्ही की आम्ही, कुणाला विचारून हा निर्णय घेतला तुम्ही? अरे तो माणूस एवढे प्रजेवर अत्याचार करत आहे, किती बाया माणसं, आया बहिणींची अब्रू लुटली त्यांनी. किती आया बहिणींची अब्रू लुटली त्यांनी, आणि तुम्हाला मात्र अहिंसा सुचली. कुणाला क्षमा करावी, केव्हा क्षमा करावी, अक्कल नाही. जा, त्याचा बंदोबस्त करा, आता तोपर्यंत तोंड दाखवू नका. आणि मग पुढची स्टोरी आपल्याला व्हेरी सॅड. वेडात मराठे वीर दौडले 7. फक्त 7 माणसं. कदाचित शिवाजी महाराजांनी म्हटलं पण नसणार की अरे आत्ताच्या आत्ता तुम्ही 7 जण जा. कुठे जण हे 7 आणि कुठे एवढी फौज. खूप सॅड गाणं आहे ते, पण स्फूर्ती देणार आहे. तर तिथे शिवाजी महाराजांनी नाही म्हटलं की तिथे माफ केलं पाहिजे. कोणी जर जेन्युइनली तुम्हाला क्षमा मागत आहे, जेन्युइनली मी म्हणतो, तर अवश्य केली पाहिजे. पण जर तो नाटकं करत आहे आणि पुन्हा असं करत आहे तर त्याला नेस्त नाबूद करा. त्याची राख पण दिसू देऊ नका कुणाला. स्वामी विवेकानंदांना विचारतात कोणीतरी, स्वामी जर आपल्या एका गालावर मारली तर थापड. मोठंच फेमस वाक्य आहे ना. स्वामी म्हणतात दुसरा गाल पुढे करावा. पण तो संन्याशाने, गृहस्थाने नव्हे,
संन्याशाचं कर्तव्य वेगळं आहे, गृहस्थाचं कर्तव्य वेगळं आहे. एखादा भिक्षुक आहे तो भिक्षा मागू शकतो, बरोबर आहे ना, पण क्षत्रियाने भिक्षा मागावी नाही. प्रत्येकाचं कर्तव्य वेगवेगळं आहे. मी आज संन्याशी आहे, मी भिक्षा मागू शकतो, मला माझ्या धर्माने माझ्या कल्चरनी तो अधिकार दिलेला आहे. उद्या तुम्ही भिक्षा मागायला लागले तर समाजाचा डाऊनफॉल होणार. रावणाने सीतेला चोरून नेलं, बरोबर. मग रामाने म्हणायला पाहिजे होतं रावणाला, एका गावावर थापड मारली तर दुसरा गाल, तर हे सीताच कशाला, आमच्या घरी उर्मिला पण आहे, तिला पण घेऊन जाती. म्हटलं का रामाने असं? त्याच्या छाताडावर बसून त्याला पराजय करून सीतेला परत घेऊन आले ना. पर कृष्णाने म्हटलं अहिंसा. गीतेमध्ये अहिंसा शब्द पण आहे, पण ऍट द सेम टाइम कृष्णाला जसा अहिंसेचा अति डोस झाला अर्जुनाला, ओके, आणि काय म्हणतो अर्जुन, कृष्ण त्यांना तर कळत नाही रे, पण आपल्याला कळायला पाहिजे ना. हे आपण युद्ध करायला नको, मी भिक्षा पात्र घेऊन भिक्षा मागायला जातो, पण मी हे असं करणार नाही. काय वाटतं कृष्णाला? मस्त वाटलं, आयुष्यात कसला आपला चेला राव, बरोबर रे तुझं, हे युद्ध वगैरे करायचं नाही, कशाला एवढी हिंसा वगैरे. काही भेडमुरवत ठेवली नाही कृष्णाने. कृष्णाने असली शिवी हासडली ना, ती शिवी अजून आपल्या घरी पण आपण वापरत नाही. वापरली तर म्हणणार काय माणूस. काय म्हटलं कृष्ण? क्लैब्य क्लैब्यमास्मगमपार्थ नैतत्वयु प्रपद्यते क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्त्वा उत्तिष्ठ परंतप. लाज वाटत नाही तुला? नामर्दासारखं बोलतोस तू. क्लैब्य म्हणजे हिजडा. तू शत्रूला ताप देणार आहेस, आणि हे सगळे आतताई आहेत. तुझं आता कर्तव्य आहे की तू युद्ध कर. तुला संन्यास घ्यायचा होता आणि हे तर सगळं झाल्यानंतर कर. आता एखादा जज आहे आणि एखादा टेररिस्ट आहे, आता त्याला फाशीची सजा द्यायची आहे, आणि तो जज म्हटलाय की नाही त्याला क्षमा केली पाहिजे, किंवा मी आता काहीच देत नाही. अरे एवढा फुकटचा पगार खाल्ला का आतापर्यंत तू? कशाला जज बनला होता तू? तर एनिवे, हे अहिंसेचं तत्व. एका सैनिक स्कूलमध्ये मी गेलो होतो, आणि हा अहिंसेचा विषय पण निघाला. मग ते म्हटले, हो स्वामीजी, बरं झालं ही आयडिया, की आमच्या डोक्यात पण म्हणे अहिंसेचं भूत येत असं. आता याचा अर्थ असा नाही की थोडंसं काही झालं तरी बस आपण जाळपोळ करावी. नॉट ॲट ऑल. आता श्रीरामकृष्ण वैष्णवभूत, त्याचे 2 पानं कोणी फाडले, किंवा स्वामी विवेकानंदांचं कम्प्लीट वर्क त्याचे 4 पानं फाडले, झालं गोवा बंद आणि जिथे जिथे आगी लागा. असं करायचं का आपण? आमच्या धर्माबद्दल असं केलं तुम्ही न? पण माझ्या धर्माबद्दल काही होत असेल, माझ्या आई बहिणींची अब्रू जात असेल, तर मात्र मला विरोध करताच आला पाहिजे, केलाच पाहिजे. जर आपण नाही करू शकलो तर आपण माणूस म्हणायच्या लायकीचे नाही. मी पुन्हा सांगितलं की ह्या दोघांची पण धर्मनिष्ठा होती. शिवाजी महाराजांची, स्वामी विवेकानंदांची, दोघांची पण कट्टरता नव्हती. लक्षात ठेवा, दोन्ही शब्दांमधला फरक लक्षात घ्या. दोघांची पण धर्मनिष्ठा होती, प्रचंड धर्मनिष्ठा होती. त्यांनी धर्मासाठीच आपलं जीवन दिलं, पण कट्टरता नव्हती. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन धर्मनिष्ठा आणि कट्टरता? एक हनुमानजीचा एक श्लोक आहे. हनुमानजी म्हणतात, श्रीनाथे जानकी नाथे अवेद परमात्मनि तथापि मम सर्वस्व राम कमललोचन. श्रीनाथे, श्रीनाथे म्हणजे कोण? भगवान विष्णू. जानकीनाथ, जानकीनाथ कोण? राम. अभेद परमात्मनि, दोघेही परमात्म्याच्या दृष्टिकोनातून बघितलं तर दोन्ही सारखेच आहे. तथापि मम सर्वस्व, माझे सर्वस्व मात्र कोण आहे? राम कमललोचन. जो कमललोचन राम आहे तोच माझं सर्वस्व आहे. मला माहिती आहे की विष्णू पण तेच आहे. ओके, इथे हनुमानजीची निष्ठा दिसते. त्यांची निष्ठा कोणाप्रती आहे? रामाप्रती.
म्हणून त्यांनी विष्णूचे जे भक्त आहेत त्यांचा द्वेष करत आहेत का? नाही, ते म्हणतात अरे ते माझेच आहेत, माझेच भक्त आहेत, फक्त मला राम आवडतो. आणि हे स्वामी विवेकानंद, शिवाजी महाराज दोघांच्या जीवनामध्ये आपल्याला दिसतं. नंतर स्वामी विवेकानंद म्हणतात, महान त्याग से ही महान कार्य होते हैं. शिवाजी महाराज आणि स्वामी विवेकानंद कुठेही अडकले नाही. आणि खरोखर या लोकांनी काय काय त्याग केला. मगाशी मी जसं म्हटलं की भावंडांना खायला मिळत नव्हतं तरी स्वामी विवेकानंदांनी घर सोडलं. घर सोडलं कशासाठी? सैराट झालं होतं का त्यांचं मन? कुठल्या एखाद्या मुलीसाठी सोडलं नाही, कुठल्या स्वतःच्या स्वार्थासाठी सोडलं स्वामीजींनी नाही, त्यांना आपल्या देशासाठी काहीतरी. आणि म्हणून पायी पायी स्वामीजी पूर्ण देशाचं परिभ्रमण करत होते की देशाच्या समस्या काय आणि त्याचा उपाय काय. हे करताना स्वामीजींना 3-3 दिवस उपाशी राहावं लागलं. कधी कधी अल्मोड्याचा आपण प्रसंग बघतो, 3 दिवस उपाशी होते, चक्कर येऊन पडले तिथे. एक फकीर होता तिथे, त्यांनी बघितलं, स्वामींना बोलता पण येईना, इशारा केला फक्त. त्या फकीराच्या हातात एक काकडी होती, ती काकडी कापून रस स्वामीजींच्या तोंडात टाकला. ते स्थळ अजूनही अल्मोड्याला आपण एक सुरक्षित करून ठेवलेलं आहे. आणि स्वामी ज्यावेळी अमेरिकेमधून आले आणि अल्मोड्याला स्वामीजींचं भाषण सुरू होतं, तो फकीर स्वामीजींना दिसला त्या सभेमध्ये. स्वामीजींनी बरोबर त्याला ओळखलं इतक्या वर्षानंतर पण. एनिवे, त्या फकीराच्या फॅमिलीमधली 1 किंवा 2 मुलींना स्वामी विवेकानंद काहीतरी वक्तृत्व स्पर्धा होती, त्यात बक्षीस पण मिळालंय. तर एनिवे, तर स्वामीजींच्या बाबतीत हे असं आपण बघतो. शिवाजी महाराजांचा एक प्रसंग आपण बघतो. बघा, हे लोक प्रेम नव्हतं करत असं नाही. शिवाजी महाराज पण खूप प्रेम करू शकतात, स्वामी विवेकानंद पण खूप प्रेम करतात. स्वामी विवेकानंदाच्या जीवनात एक प्रसंग बघतो आपण. स्वामी विवेकानंद ज्यावेळी दुसऱ्यांदा अमेरिकेला गेले आणि त्यांची खूप लाडकी बहीण होती अमेरिकेमध्ये, मेरी. मेरीला खूप पत्र लिहिले स्वामीजींनी. स्वामीजींचं व्यक्तिमत्व जर तुम्हाला बघायचं असेल तर त्यांची पत्र वाचा. तर हे मिसेस हेल जे आहे, ज्यांनी पहिल्यांदा स्वामीजींना आश्रय दिला होता, त्यांची मुलगी आहे मेरी. तर स्वामीजी दुसऱ्यांदा ज्यावेळी अमेरिकेला जातात तर हेल कुटुंबामध्ये स्वामीजी थांबलेले आहेत आणि मेरीवर खूप प्रेम करतात स्वामीजी. त्यांचे पत्र पण खूप मजेशीर आहे आणि मेरी पण स्वामीजींवर खूप आपल्या भावासारखं प्रेम करते. मेरी दुसऱ्या दिवशी स्वामीजींच्या रूम मध्ये त्या सकाळी स्वामी निघणार आहेत तिथून आता आणि ती बघते की स्वामींचा जो बेड आहे तसाच आहे. समोर तिच्या लक्षात येते की स्वामीजी झोपलेले नाही रात्रभर. स्वामीजी, तुम्ही झोपला नाही, काय झालं? स्वामीजी एकच शब्द म्हणतात, मेरी, हाऊ डिफिकल्ट इट इज टू ब्रेक द बॉन्ड, दिस ह्युमन बॉन्ड. हे मानवी बंधन तोडणं किती मुश्किल असतं ना मेरी. कोण स्वामीजी म्हणत आहे? जे आपल्या आईला सोडू शकतात, आपल्या भावंडांना सोडू शकतात, आणि ते त्या मेरीला म्हणतात. किती अवघड असतं हे. तर स्वामीजी प्रेम करू शकायचे, शिवाजी महाराज प्रेम करू शकायचे. रादर ज्यांनी खूप मोठी कार्य केली ना, त्यांच्याकडे खूप चांगलं हृदय होतं, खूप प्रेमळ हृदय होतं, फक्त भावनांचा फसफसाट नव्हता. आपल्या प्रेमामध्ये खूपदा उथळपणा असतो आणि जेवढ्या लवकर हे प्रेम प्रकरण होतं आणि मॅरेज होतं तेवढ्या लवकर डायव्हर्स पण होतो आपला. सगळ्याच बाबतीत असं होतं आणि म्हणून तुम्ही हे करू नका, मला असं मुळीच म्हणायचं नाहीये. शिवाजी महाराजांचं उदाहरण आपण बघतो. सईबाई ऑन डेथ बेड आणि शिवाजी महाराज आता एका मोहिमेला निघणार आहेत. समजा आपण डेथ बेडवर आहोत आणि मिस्टर मोहिमेला निघाले तर कसला शिव्या शब्द देणार? किंवा तो माणूस खरोखर निघणार का मोहिमेला? माझी बायको इथे मरत आहे, खड्ड्यात गेली म्हणून.
इतका सुंदर सीन आहे ना. शिवाजी महाराज सईबाईचा फक्त हात हातात घेतलाय आणि जस्ट हळू थोपतात आहे. यू सी दिस फीलिंग, डेप्थ, कंट्रोल. आणि सईबाई म्हणतात तेवढ्याच महान सईबाई आहे. शिवाजी महाराज एकटेच महान बनू शकत नाही. स्वामी विवेकानंद एकटेच महान बनू शकत नाही. त्यांच्या मागे त्यांची आई वगैरे या सगळ्यांचा पाठिंबा आहे, त्यांचं पण कॉन्ट्रीब्युशन आहे. सईबाई म्हणते तुम्ही आता मोहिमेला निघणार ना. शिवाजी महाराज म्हणतात हो. आणि सईबाई अगदी काही शेवटचे दिवस आहे हे सईबाईला पण माहित आहे आणि शिवाजी महाराजांना पण माहित आहे. बर, पुढे सईबाई म्हणतात आणि ज्यावेळी तुम्ही परत येणार किंवा तुम्हाला कुठेतरी बातमी कळणार की सईबाई गेल्या, शिवाजी महाराज अगदीच शुभ आहे. असं पण म्हणत नाही की का असं अशुभ बोलतंय. अरे काय अशुभ आहे, मृत्यूसारखी शुभ गोष्ट नाही दुसरी. आणि मृत्यू येणार आहे. अशुभ म्हटलं म्हणजे मृत्यू टळतो का? उगीच्या उगीच आपण शब्द वापरतो, अशुभ बोलू नकोस वगैरे. नाही बोललं म्हणजे झालं, अमर झाले तुम्ही. आणि मग सईबाई म्हणतात तुम्हाला बातमी कळेल की सईबाई गेली, त्यावेळी मी असं म्हणणार नाही आणि माझी अशी इच्छा पण नाही की अग्निसंस्काराला तुम्ही या. You see, this is the greatness of सईबाई. अग्निसंस्कारासाठी तुम्ही या मी असं म्हणणार नाही. मोहीम अर्धी सोडू नका. आणि इथे मग आपल्याला दिसतं ना की ह्या अशा परिस्थितीमध्ये पण शिवाजी महाराज जातात आणि कणखरपणे युद्ध करतात. स्वामी विवेकानंद जातात, आपल्या हिंदू धर्मासाठी लढतात, आपल्या कल्चरसाठी लढतात, लोकांच्या जीवनासाठी लढतात. खरोखर लढाई झाली आहे स्वामीजींची. आणि हा महान त्याग. आणि स्वामीजींची पण नाही, आपण जी लढाई म्हणतो ना, स्वामी विवेकानंद ज्यावेळी अमेरिकेमध्ये गेले, या दोघांमध्ये पण प्रचंड डेअरिंग होतं. स्वामी विवेकानंद आणि शिवाजी महाराज पण. एक जस्ट कल्पना करा बरं, फक्त आपण वाचतो. एक जस्ट कल्पना करा की रात्री अंधार आहे आणि तुमच्याकडे टॉर्च पण नाही आहे. घराच्या बाहेर पाऊल टाकायची हिंमत होत नाही आपली. समजा अख्ख्या गोव्यामध्ये लाईट गेली आणि विशेष करून आता आपल्या गोव्यामध्ये अजूनही थोडासा हायवे सोडून आपण थोडस जरी आत गेलो तर दोन्ही बाजूला मस्त मोठी मोठी डोंगर आणि खूप झाडी दिसतात, बरोबर. आणि अमावस्येची रात्र आहे आणि अख्ख्या गोव्यातली लाईट गेली, टॉर्च नाही. तुम्ही म्हणा मोबाईल असतो ना स्वामी, मोबाईल पण ठेवा खिशात. तुम्ही बाहेर पडून या रस्त्यावरनं असं 50 फूट तरी चालतात. आणि इथे पन्हाळ्याचं वर्णन बघा. पन्हाळ्यामध्ये एवढा धो पाऊस पडत आहे, रात्रीची वेळ आहे आणि शिवाजी महाराज त्या पन्हाळ्यावरून उतरतात आणि एवढं शत्रू आहे. पन्हाळ्याला सगळ्या बाजूनी शत्रूंनी वेढा घातलेला आहे. कधी कधी विचार करतो, एखाद्या वेळी तुम्ही पावसाळ्यात पन्हाळगडावर जा तर आपण बघतो तरी अरे इथून कुठनं उतरायचं, कुठे खड्डा असणार, एवढं एवढं गवत, साप असणार तिथे, तर टॉर्च घेऊन किंवा मशाल घेऊन चाललेलं असणार का तिथनं. आपण साधं उड्या डोळ्याने ट्रेकिंग करतो तरी पडतो आपण. हे शिवाजी महाराजांचे डेअरिंग. आणि स्वामी विवेकानंद पण. स्वामी विवेकानंद अमेरिकेमध्ये एकदा कडाडतात बघा. अमेरिकेमध्ये हे असं पण नाहीये, आता तुम्ही लोक आले तर ठीक आहे, मला माहिती आहे की तुम्ही स्वामी विवेकानंद आणि शिवाजी महाराजांवर प्रेम करता म्हणून तुम्ही इथे आलेले आहे. माझं तुम्ही छानपैकी ऐकून घेणार आहे, मला माहिती आहे की मेंटली एक तयार आहात तुम्ही. पण स्वामी विवेकानंद ज्यावेळी अमेरिकेला जातात त्यावेळी, अरे अमेरिकेला ती सभा झाली होती ना, ती खरोखर सर्व धर्म समन्वयाची सभा नव्हती. आणि हे मी नाही म्हणत, त्या सभेमध्ये एक माणूस बसलेला आहे, त्याचं नाव आहे मॅगझिन, ज्यांनी त्या मॅगझिन बंदुकीचा शोध लावलाय. तो म्हणतो की सभाच मुळी म्हणे या लोकांनी केली होती की आपला धर्म कसा श्रेष्ठ आहे, या जगातल्या सगळ्या लोकांना आता इथे बोलवायचं
आणि इझिली आपण प्रूव्ह करू की आमचा धर्म सगळं श्रेष्ठ आहे, त्यामुळे सगळ्या जगाला आपोआप प्रसारून जाईल आपला, असा म्हणे या लोकांचा प्लॅन होता. आणि इथे म्हणे या तरुण संन्याशांनी फार बट्टाबोळ केला, यांचा सगळ्या यांचा बेत उद्ध्वस्त करून टाकला. आणि अशा वेळी तिथे स्वामीजी म्हणतात ना एका सभेमध्ये, तुझ्यापैकी किती लोकांनी माझा हिंदू धर्म वाचलेला आहे? हाऊ डेअर यू स्पीक अगेन्स्ट माय हिंदू धर्म? तुम्ही वाचलेलं नाहीये, अभ्यास नाही केलाय, आणि तरी तुम्ही हिंदू धर्मावर टीका करता, कशी हिंमत करू शकता? आणि त्याचे परिणाम पण स्वामी विवेकानंदांना भोगावे लागले. आपल्याला असं दिसतं की स्वामी विवेकानंद अमेरिकेत गेले, सिस्टर्स अँड ब्रदर्स म्हटलं, आणि त्यामुळे त्यांना भरपूर सिस्टर्स मिळाल्या आणि भरपूर ब्रदर्स मिळाले. असं नाहीये. स्वामीजींना तिथे पॉइझन पण देण्यात आलं. जे लोक तुम्ही माझं स्टेटस वगैरे वाचत असणार, त्यात आता 8-10 दिवसापूर्वी हा प्रसंग आहे. श्रीरामकृष्ण त्यांना सांगतात, नरेन ती कॉफी पिऊ नकोस. दर्शन दिलं श्रीरामकृष्ण त्यांना, कॉफी पिऊ नकोस, त्यात विष आहे. काही लोक तिथले जे अन्य धर्मोपदेशक होते, त्या लोकांना दिसलं की स्वामी विवेकानंद खूप छान बोलतात, त्यांचा एक उद्देश खूप चांगला आहे, तर त्या लोकांनी स्वामीजींना खूप सपोर्ट केला. पण असे कितीतरी दुसऱ्या धर्माचे लोक तिथे होते की त्यांना दिसलं की यांचा धर्म आता वरचढ ठरत आहे, आमच्या पोटावर पाय देत आहे. मग त्यांनी काय काय केलं? स्वामीजींचं चारित्र्य हनन केलं त्यांनी. स्वामीजी एखाद्या वेळी कुणीतरी स्वामीजींना बोलवायचं की आमच्याकडे 12 वाजता जेवायला या. स्वामीजी जायचे आणि काय दिसायचं स्वामीजींना तिथे? लॉक लागलेला आहे. आणि काही दिवसानंतर तीच माणसं म्हणायची, भेटायची स्वामीजींना, आणि स्वामीजींना म्हणायची की स्वामीजी माफ करावं. पण म्हणे आम्ही सगळी तयारी केली होती, आणि काही लोक आली आमच्याकडे आणि म्हणाली की अरे तुमच्याकडे एवढ्या तरुण मुली आहे वगैरे वगैरे, आणि त्यांचं चारित्र्य चांगलं नाही, आणि इतकं सांगितलं तुमच्या विरुद्धानं की ऐन वेळ तुम्हाला नाही कसं म्हणायचं, म्हणून मग आम्ही लॉक लावून चाललो गेलो. पण आता आम्हाला कळलं की आमची चूक होती. आणि एवढं चारित्र्य स्वामीजी म्हणतात मग, अरे माझ्या आईला ज्यावेळी खायला मिळत होतं, माझी छोटी छोटी भावंड त्यांना खायला मिळत नव्हतं, तरी माझ्या आईने मला संन्यासी व्हायची परमिशन दिली. आणि आता जर तिला कळलं, का दिली? कारण मी धर्मासाठी जीवन जगत होतो, ईश्वर लाभासाठी मी जीवन जगत होतो, समाजासाठी जीवन जगत होतो, हे माझ्या आईला माहित होतं. आणि त्यामुळे माझ्या आईने जरा पण विरोध नाही केला. पण आता जर माझ्या आईला कळलं की मी अमेरिकेत जाऊन माझं चारित्र्य भ्रष्ट झालंय, माझ्या आईला किती वेदना होणार? त्याचं दुःख स्वामीजींना होत होतं. आणि एकदा तर तिथल्या काही स्त्रियांनी स्वामीजींना घेराव घातला, स्वामीजींना हॉलच्या बाहेर जाऊ देत नव्हतं. सगळं ठरलेलं होतं. आणि तिथे मिड सिस्टर्स, अजूनही मग रामकृष्ण संघाच्या इतिहासामध्ये मिड सिस्टर प्रसिद्ध आहे. त्या मिड सिस्टर्स त्यांनी स्वामीजींना बाहेर काढलं. तर एनिवे, तर नंतर या दोघांचं पण आणखी एक वैशिष्ट्य काय? या दोघांनी पण, शिवाजी महाराजांनी आणि स्वामी विवेकानंदांनी, आपल्या देशवासियांचा आत्मविश्वास जागृत केला. एक साधं उदाहरण बघा. 1983 काय झालंय? 1983 मध्ये आपण क्रिकेटमध्ये वर्ल्ड कप जिंकलो, बरोबर? वर्ल्ड कप जिंकल्यानंतर क्रिकेट आपलं गल्ली वळ सुरू झालं. तोपर्यंत आपण काय म्हणायचो क्रिकेटमध्ये, आपण जिंकू शकत नाही, फॉर्मॅलिटी म्हणून आपण खेळायचं, मार खाऊन यायचा. पण वर्ल्ड कप वगैरे जिंकू शकतो. आणि आज भारताची टीम, तर त्या 83च्या वर्ल्ड कप नंतर जसा आपला आत्मविश्वास जागृत झाला, तसा स्वामी विवेकानंदांनी ज्यावेळी शिकागो धर्म परिषद जिंकली, ऍक्च्युअली अक्षरशः जिंकली. स्वामीजींची काही तिथे पॉलिटिकल पार्टी नव्हती, तरी पण दुसऱ्या दिवशी तुम्ही बघा, शिकागोच्या सगळ्या मोठ्या मोठ्या स्क्वेअर मध्ये स्वामीजींचे मोठे मोठे पोस्टर्स लागले. आणि तिथे लिहिलं की बाबा ही जी धर्मसभा झाली त्यात सगळ्यात मोठा वक्ता, सगळ्यात यशस्वी, सगळ्यात उत्तम वक्ता म्हणजे स्वामी विवेकानंद. आणि फक्त पोस्टर्स नाही,
त्यावेळेचे पेपर वाचा, त्या पेपरची कात्रणं पण अजूनही, आणि तुम्हाला स्वामी विवेकानंदचं कम्प्लीट वर्क्स वगैरे जे आहे त्यात तुम्हाला दिसेल. तर त्याच्यामुळे आपल्या भारतीयांचा आत्मविश्वास जागृत झाला की आपल्या हिंदू धर्मामध्ये काहीतरी आहे. अमेरिकेमध्ये जाऊन स्वामीजी डंकेची चोटपर तिथे म्हणू शकतात आणि तिथले लोक आता एवढं स्तुती करत आहे, तर आपल्या धर्मामध्ये काहीतरी म्हणत आपण आपला धर्म वाचला पाहिजे. आणि म्हणूनच स्वामी विवेकानंदांना काही लोक म्हणत होती, स्वामीजी तुमच्यामध्ये ही जी शक्ती आहे ना, ही आध्यात्मिक शक्ती आहे, भारतातले लोक असले पुचकामाचे आहेत ना, आता इथे तुम्ही काही केलं तरी तुमच्याकडे कोणी लक्ष देणार नाही. जर खरोखर तुम्हाला जर वाटतं की भारतीयांनी आपला धर्म वाचावा, अंगीकार करावा, प्रॅक्टिस मध्ये उतरवावा, तर स्वामी तुम्ही त्या सर्व धर्म परिषदेमध्ये जा, अँड वी आर डॅम शुअर यू विल बी सक्सेसफुल देअर. आणि तिथे एकदा तुम्हाला सक्सेस मिळालं, मग बघा भारतातले लोक वाचणार की नाही. ठीक आहे, अजूनही फारसं वाचत नाही, तो भाग वेगळा. तरी पण जर आपण बघितलं तर स्वामी विवेकानंदांची पुस्तकं आपल्या भारतामध्ये कदाचित सगळ्यात जास्त अजूनही विकल्या जातात. नंतर स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य आहे, बरं हा आत्मविश्वास आपण जे म्हणतो ते शिवाजी महाराजांबद्दल पण लागू पडतं. शिवाजी महाराजांनी ज्या लढाया सुरू केल्या ना, आणि एक एक किल्ले या मुसलमानांकडनं घ्यायला लागले, त्यावेळीची जी जनता आहे त्यांचा आत्मविश्वास जागृत झाला की हो आपण लढू शकतो. अदरवाईज शिवाजी महाराजांच्या आधी तर तसं पिक्चर एवढं मोठं आपल्याला क्लिअर नाही दिसत आहे. ठीक आहे, स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य आहे, दे अलोन लिव्ह हू लिव्ह फॉर अदर्स, द रेस्ट आर मोर डेड दॅन अलाइव्ह. आता हे वाक्य दोघांबद्दल पण लागू पडतं. शिवाजी महाराजांचं बघा, शिवाजी महाराजांचे वडील सरदार होते, चांगले भरपूर पैसे होते. शिवाजी महाराज मस्त मजा करू शकले असते. आता जे सरदार म्हणजे काही श्रीमंत किंवा पॉलिटिकल लोक, त्यांची मुलं वगैरे आपण जर एक बघितलं, एक जनरल सगळं वाईट असतं मी असं म्हणत नाही. शिवाजी महाराज पण तशी मस्त मजा करू शकले असते की नाही सांगा, पण नाही केलं त्यांनी तसं. स्वामी विवेकानंदांच्या जीवनातले एक दोन प्रसंग सांगतो तुम्हाला. मेरठला स्वामीजी परिभ्रमण करत होते, त्यावेळी त्यांना दिसलं की तिथे खूप छान लायब्ररी आहे. तर त्या लायब्ररीमधनं रोज एक एवढा मोठा ग्रंथ, एक इंग्रजी ऑथरनी लिहिलेला इंग्रजी भाषेमधला रोज एक ग्रंथ स्वामी अखंडानंदजी महाराज त्यांचे गुरुबंधू ते आणून द्यायचे, स्वामीजी वाचायचे आणि एका दिवसात परत करायचे. असं 7 दिवस सुरू आहे. आणि मग ते जे लायब्ररीयन आहेत ते म्हणतात, म्हणे हे कुणासाठी घेऊन जातो तुम्ही ग्रंथ? म्हणे माझे गुरुबंधू आहे, त्यांचं नाव आहे स्वामी विवेकानंद. म्हणे हे नक्की वाचतात का? म्हणजे नक्की वाचतात का म्हणजे काय? नाही म्हणे एवढा मोठा ग्रंथ आणि तो पण इंग्रजी भाषेतला, एका दिवसात परत करतात. अखंडानंदजी महाराज म्हणते तुमचा निरोप देतो मी त्यांना. स्वामीजींना सांगितलं. स्वामीजी असं म्हणतात, नाही असं म्हणतो तो, चल जरा मी येतो. आता चल जरा मी येतो म्हणजे काही बाया सतवून गेले का स्वामीजी? मग स्वामीजी म्हणतात काय अडचण आहे तुमची? म्हणजे स्वामीजी माफ करावं, पण हा एक तर इंग्रजी भाषेतला, आता स्वामीजी लोकांना इंग्रजी येतं हेच त्याच्यासाठी जर आश्चर्य वाटत होतं ना त्याला, आणि एवढा मोठा ग्रंथ. तर स्वामीजी म्हणतात बरं आतापर्यंत म्हणे 7 ग्रंथ घेऊन गेलो मी. म्हणे हो, तर काढा बघू ते 7 ग्रंथ. त्यांनी ते 7 ग्रंथ काढले. यातला कुठलाही ग्रंथ उचला तुम्ही, उचलला, कुठलाही पान उघडलं, कुठलाही प्रश्न विचारा, आपल्याला असं केलं तर होणार का? आणि स्वामींनी सगळीच्या सगळी उत्तर बरोबर सांगितली, सगळ्या ग्रंथामधली. दुसरा एक प्रसंग आहे, स्वामींचे एक शिष्य, त्यांचं एक पुस्तक खूप छान आहे, स्वामी शिष्य संवाद, मराठीमध्ये पण कदाचित हेच आहे किंवा दुसरं माहित नाही. शरदचंद्र चक्रवर्ती स्वामीजींचे शिष्य आहेत. स्वामींचे खूप लाडके शिष्य होते ते. तर ते त्यांनी बघतात एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका, मस्त एवढा एवढा एक एक ग्रंथ, म्हणजे इथून तर तिथपर्यंत ग्रंथ पडलेले आहेत. आणि ते म्हणतात आता ते दर 15-15 दिवसांनी येत असतात.
तर बाबा 15 दिवसापूर्वी मी आलो तर हे नव्हते, आणि आता एवढे मोठे ग्रंथ. आणि ते म्हणतात, हो स्वामीजी एवढे ग्रंथ वाचायला तर अख्खं जीवन पण कमी पडणार. आणि काय वेळ पडसारखं बोलतोस रे तू, अरे अर्धे ग्रंथ माझे वाचून पण झाले. म्हणून मी 15 दिवसापूर्वी तर येऊन गेलो होतो, त्यावेळी नव्हते. म्हणजे नव्हते मग, आणि इतक्या दिवसात अर्धे ग्रंथ वाचून झाले. स्वामी म्हणजे ठीक आहे, एवढे मी वाचले, कुठलाही एक हुसर, कुठलाही पान उघड, कुठलाही प्रश्न. स्वामी सगळी जरा उत्तर बरोबर सांगितली. आता अशी ज्यांची फोटोग्राफिक मेमरी आहे, किती पैसे मिळाले असते त्यांना विचार करा. त्यांनी जॉब वगैरे केला असता तर. नाही केलं ना. जसं शिवाजी महाराज मज्जा करू शकले असते, तसं स्वामी विवेकानंद पण करू शकले असते, पण त्यांनी नाही केलं. जगासाठी, समाजासाठी ते लढले, जगले. या दोघांमध्ये पण ना आणखी एक साम्य आहे, दोघांमध्ये पण इगो नव्हता. शेलार मामा वगैरे शिवाजी महाराजांना काय म्हणायचे, महाराज नाही, शिवबा. कुठल्या राजाला कोणी शिवबा म्हटलंच ना. आपण कल्पना करू शकतो का औरंगजेबाला, अरे औरू कैसा आहे रे तू, असं म्हणणार कोणी? औरंगजेब तिथे गर्दन काम करणार ते, म्हणणार मला औरू म्हणतोस तू. आणि इथे शेलार मामा येतात. शेलार मामा त्या लग्नाचं आमंत्रण द्यायला येतात ना. म्हणतात शिवा, रायबाचं लग्न आहे रे. शिवबा म्हणू शकतात. दिस इज द ग्रेटनेस ऑफ शिवाजी महाराज. ते असणार ना, मी शिवाजी महाराज लोकांसाठी असणार, छत्रपती असणार मी, अहो तुमच्यासाठी मी शिवबा आहे. हाच प्रसंग आपण स्वामी विवेकानंदांच्या जीवनात बघतो. स्वामी विवेकानंदांचा एक मित्र, काय ती सर्कस, प्रसिद्ध सर्कस आपल्या भारतातली, त्याचे ते मालक असतात. आणि नंतर त्यांना कळतं की रे इज माय कलीग, क्लासमेट, आणि ते अमेरिकेत आले. आणि त्यांना शोधत शोधत मला वाटतं त्या अल्मोरेला त्यांची भेट होते. मोती तर ग्रँड सर्कस बोला, अरे मोती तो. आणि त्याला पण बरं वाटतं की स्वामीजीने आपल्याला ओळखलं इतक्या वर्षानंतर. आणि त्यांना मात्र आता संकोच, स्वामीजी मी तुम्हाला स्वामीजी म्हणू की नरेन? अरे म्हणे वेडा झालास की काय तू? अरे आपण शाळेतले मित्र ना, मी तुझा नरेन, बाकीच्यांसाठी असणार रे स्वामी विवेकानंद. त्यांचा तो इगो नव्हता. आणि शिवाजी महाराज आणि स्वामी विवेकानंद या दोघांनी पण बघा माणसं जोडली. आपल्याला खूपदा माणसं जोडता येत नाही आपल्या इगोवर. थोडस काही झालं तर माझं वाटलं थिएटर, मी का फोन करायचा, मीच करायचं का? आणि स्वामी विवेकानंदांची पत्र वगैरे तुम्ही वाचा. मिसेस सेवियर त्यांची आई, मिसेस ओलिपूर त्यांची आई, ख्रिस्टाईन आणि निवेदिता त्यांच्याच वयाची किंवा त्यांच्यापेक्षा 1-2 वर्षांनी मोठी असणार, त्या त्यांच्या लेकी स्वामीजींच्या. मेरी स्वामीजींच्या वयाची असणार, ती त्यांची बहीण. आणि शिवाजी महाराज शेलार मामाला मामा म्हणतात. आणि म्हणून आपण म्हणतो ना, लव्ह इज रेसिप्रोकल. जर तुम्ही दिलं तर तुम्हाला पण ते मिळतं. आता हाच प्रसंग बघतो आपण, तानाजी महाराज आणि शेलार मामा शिवाजी महाराजांकडे येतात आणि म्हणतात, शिवा लग्नाला यायचं आहे ना तुला? शिवाजी महाराज म्हणतात, कुठली तारीख, केव्हा? इथे पण बघा, त्यांना माहित आहे की आपला राजा आपल्या लग्नात येऊ शकतो. किती लोकांना वाटणार की राजा आपल्या लग्नात येऊ शकणार नाही ना? एखादा श्रीमंत माणूस असला तरी आपल्याला भीती वाटते की त्यांना आमंत्रण पत्र दिलं तरी प्रॉब्लेम आहे, नाही दिलं तरी प्रॉब्लेम. आणि ते हक्कानी म्हणतात, केव्हा? या तारखेला. म्हणजे नाही येऊ शकणार आम्ही लग्नाला. का? तानाजीच्या मुलाचं लग्न आहे आणि शिवा तू येणार नाही, असं कसं होऊ शकतं? हक्कानी होऊ शकतात. कुठेतरी आपली इमेज अशी असायला पाहिजे की कोणीतरी आपल्यावर हक्कानी असं म्हणू शकलं पाहिजे. इगो आणि जसा शहाणपणा एवढा वर नसावा.
की लोक आपल्यावर काही हक्क घालू शकत नाही. तानाजीच्या मुलाचं रायबाचं लग्न आहे आणि तू येणार नाहीस, कुठलं असं कारण आहे? त्या दिवशी आम्ही कोंढाण्यावर चढाई करणार आहोत. कोंढाण्यावर चढाई. आणि मग म्हणतात, जसं म्हणतात ना, लव्ह इज रेसिप्रोकल. अरे तुम्ही ज्यावेळी देताना खरोखर हृदयापासून देताना, अरे तुम्हाला पण मिळणार. आणि मग म्हणतात, राजे चढाई करायला जाणार आणि त्यांचे सरदार लग्नामध्ये मिरवणार, नाचणार, खाणार, मजा करणार, आणि राजे मात्र चढाई करायला जाणार. कुठला न्याय? आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. आणि गेले ना आपले तानाजी, गेले. शेलार मामा 80 वर्षाचं वय आहे त्यावेळी, ते पण युद्धाला गेले. शिवाजी महाराजांना सांगा तुम्ही जायचं नाही. काय म्हणतील लोक आम्हाला? आम्ही असताना राजांना जावं लागलं. आणि तिथे आपण बघतो अनफॉर्च्युनेटली तानाजींचा देव पडतो. एनिवे, युद्ध मात्र आपण जिंकतो. आणि काय त्या गवताच्या गंजा वगैरे पेटवतात. शिवाजी महाराजांना कळलं की आपण मिळाला आपल्याला तो गड. आणि भरधाव निघतात शिवाजी महाराज. पण तिथे गेल्यानंतर शिवाजी महाराजांना दिसतं, उत्साह दिसत नाही. अरे आपण गड जिंकला, ठीक आहे, शत्रू तर कोणी दिसत नाही, पण आनंद पण कुठे दिसत नाही. आणि मग म्हणतात, आणि तानाजी कुठे आहे? शेलार मामा म्हणतात, शिवा तानाजी गेला. आणि मग शिवाजी महाराज म्हणतात, गड आला पण माझा स्नेह गेला. सो दिस इज द डेप्थ ऑफ शिवाजी महाराज. हे जे फिलिंग आहे, हे जे प्रेम आहे, भावनांचा फसफसाट नव्हता. पण आज तर कोंढाण्याला कोंढाणा म्हणून कुणी ओळखणार पण नाही. कुणी म्हणा कोंढाण्याला जायचं म्हणून, कुठे कोंढा नाही, ते नाही आहे. तो पुण्याला, पुण्यापासून 20 किलोमीटर अंतरावर आहे. सिंहगड म्हणून प्रसिद्ध आहे. शिवाजी महाराज हे जे प्रेम करायचे ना, त्यामुळे शिवाजी महाराजांसाठी जीव द्यायला लोक तयार होते. आपण त्या अफजल खानाच्या वेळी बघतो. आपण अफजल खानाचा ज्यावेळी वध केला त्यावेळी शिवाजी महाराजांचा मृत्यू भले अफजल खानामुळे होत नव्हता. अफजल खानाचं कोथळ काढलं त्यांनी, पण सय्यद बंडा जो होता तो, त्याला जसं दिसलं की शिवाजी महाराजांनी वाघनं तर त्याच्या पोटात खुपसली आणि त्याची हातडी बाहेर काढली, त्यावेळी तो सय्यद बंडा एवढा मोठा एका फटक्यात आता शिवाजी महाराजांना उडवणार. कुणी वाचवलं शिवाजी महाराजांना? होता जीवा म्हणून वाचला शिवा. त्या जीवाने एका झटक्यात त्याचा हात तोडून टाकला. बाजीप्रभू देशपांडे शिवाजी महाराजांना म्हणतो, महाराज तुम्ही निघा. पण बाजीप्रभू तुम्ही? महाराज ही आपली शेवटची वेळ, जगलो तर पुन्हा भेटू, पण आत्ता आपण सोबत नाही जाऊ शकत. शिवाजी महाराजांचं पाऊल उचले ना. महाराज वेळ भयंकर आहे, एक एक क्षण महत्वाचा आहे. मोठ्या मुश्किलीने आपण निघालो तिथनं. माझ्यापेक्षा तुमची गरज जास्त आहे. वाचलोच तर पुन्हा भेटू, नाही झालं तर एवढं लक्षात ठेवा, तुम्ही जोपर्यंत तिथे पोहोचत नाही तोपर्यंत हा बाजीप्रभू देशपांडे ह्या गणिमाला क्रॉस करू देणार नाही. या लोकांनी जीवन दिले ना शिवाजी महाराजांसाठी. शिवाजी महाराज करोडो करोडो रुपये देत होते म्हणून का? अरे त्या करोडो रुपयांनी नाही मिळत रे बाबा. असं तुम्ही ज्यावेळी हृदय देता ना त्यावेळी मिळतात ही माणसं. तुम्हाला माणसांची हृदय पाहिजे तर तुम्हाला पण हृदय द्यावं लागणार, फुकटात मिळत नसतं. जर आपलं प्रेम पुष्कळदा कंडिशनल असतं. मग मी मेसेज केला होता, मी तिला बर्थडेला हे दिलं होतं, मी ते केलं होतं. नवऱ्या आणि बायको मध्ये पण सगळा व्यापाराचं प्रेम असतं खूपदा. आणि या लोकांनी जसं शिवाजी महाराजांसाठी केलं, स्वामी विवेकानंदांच्या जीवनात बघा, निवेदिता
निवेदिता आपल्या आईला, आपल्या भावंडांना सोडून, निवेदिताचा पण बॉयफ्रेंड होता, त्याला सोडून भारतात का आली निवेदिता? स्वामीजींचं काम करायला. आणि नंतर निवेदिता भारतात आल्यानंतर हे पण लक्षात ठेवा, निवेदिताला स्वामीजींनी खूप रडवलं पण, लक्षात ठेवा. निवेदितांना स्वामीजींचे एवढे आशीर्वाद मिळाले ना, आपल्याला वाटतं की आपण निवेदिता असतो किती छान, सोपं नाही निवेदिता बनणं. निवेदिताला वाटायला लागली की स्वामीजी ज्यावेळी इंग्लंडमध्ये होते त्यावेळी किती प्रेम करायचे. हो, पण ते एक रूप होतं, स्वामीजींना फक्त माणसं जोडायची. आता इथे खरी माणसं घडवायची आहे स्वामीजींना, आणि घडवायची आहे तर मग व्यवस्थित घडली पाहिजे ती, नुसतं प्रेमाने होणार नाही. निवेदिताचा आपला अहंकार खूप होता, माझा देश, तुला इथे काम करायचं असेल तर ते विसरावं लागेल तुला. पण ते मग निवेदिताने स्वामीजींसाठी सर्वस्व सोडलं ना. कुठे गेला निवेदिताचा देह? कुठे गेला? दार्जिलिंगला गेली ना, भारतात गेली. दुसरी क्रिस्टाईन, एक छोटस पुस्तक आहे सिस्टर क्रिस्टाईनवर, सुंदर पुस्तक आहे. स्वामीजी तिला 4-4 पत्र लिहायचे, त्यावेळी क्रिस्टाईन एक पत्र लिहायची. आणि त्या क्रिस्टाईनचा फोटो बघा तुम्ही साडीमधला, असं वाटणार तुम्हाला देवी आहे ती देवी, सो प्युअर. आणि स्वामीजींचा ज्यावेळी देह गेला त्यावेळी क्रिस्टाईन दार्जिलिंगला होती, आणि त्यावेळी तिला कळतं की स्वामीजींचा देह गेला. आणि त्यावेळी सिस्टर क्रिस्टाईन म्हणते, मी जर तिथे असते स्वामींच्या मृत्यूच्या वेळी, बघितलं असतं यम कसा स्वामीजींना घेऊन जातो, मी बघितलं असतं. मला अजूनही विश्वास आहे क्रिस्टाईन मध्ये ती शक्ती होती. एनिवे, मिस्टर अँड मिसेस सेवियर, कॅप्टन सेवियर अँड मिसेस सेवियर, त्यांनी आपलं घरदार कायमचं सोडलं. कुठे थांबले ते? भारतात येऊन. अजूनही आपलं सेंटर आहे मायावती नावाचं, हिमालयामध्ये. 7-8 किलोमीटर आजूबाजूला काही नाही, सगळं जंगल. आणि त्या काळामध्ये काय असणार, वाघ यायची तिथे. त्यांना वेळ लागलं होतं का? एवढं आहे अमेरिका, इंग्लंड मधली ही जी लोक, ही सगळं सुखवस्तू सगळं, आणि हे सोडून त्या जंगलात तिथे राहत आहे. अजून एक गोव्यामध्ये काही काही कॉलनी आहेत ना, एक चांगल्या काही कॉलनी आहेत, पण काय लोक म्हणतात, हो पण म्हणे तिथनं काही वस्तू घ्यायची असली तर 3 किलोमीटर जावं लागतं, म्हणून ती कॉलनी चांगली असून पण आम्हाला तिथे नाही जायचं. ओके. आणि तिथे 125 वर्षापूर्वी हे आले, 8-10 किलोमीटर काहीच नाहीये. मग स्वामीजींसाठी का आले? आणि कॅप्टन सेवियरचा देह तिथेच गेला. अजूनही त्यांच्या अस्थी वगैरे आपण त्याच नदीत टाकलेले. ते सेंटर अजूनही आहे मायावती, आपलं पब्लिकेशन सेंटर आहे. तर एनिवे, तर या लोकांनी ही सगळी माणसं जोडली. आणि कितीतरी गुडविनचं उदाहरण बघा. आज जर गुडविन जर नसते तर आपण स्वामी विवेकानंदांचं जे जीवनचरित्र वाचतो, जीवनचरित्रच नाही, स्वामी विवेकानंदांचं जे साहित्य वाचतो कम्प्लीट वर, त्यातलं आपल्या हातात काहीच आलं नसतं. आणि हा गुडविन अगदी तरुण मुलगा होता, जुआ खेळायचा, स्वामींच्या सानिध्यात आला, शॉर्ट हँड मध्ये तो नोट्स घ्यायचा, आधी पैसे घ्यायचा, नंतर त्याला दिसलं की स्वामीजी फ्रीमध्ये करत आहे सगळे लेक्चर्स वगैरे लोकांच्या कल्याणासाठी. आणि तो म्हणतो, जर विवेकानंद लोकांच्या कल्याणासाठी जर एवढं करत आहे, मग मी माझी सेवा का देऊ नये? त्यांनी आपलं घरदार कायमचं सोडलं. आणि फक्त एवढंच नाही, तो म्हणतो, स्वामीजींनी माझ्यावर जसं प्रेम केलं तसं प्रेम माझ्यावर आणखी कोणीच केलं नाही. आणि त्या गुडविनचा मृत्यू कुठे झाला माहिती आहे? उटीला. उटीला जे बस स्टँड आहे, तिथे ख्रिश्चन लोकांचं जे कब्रस्तान आहे, तिथे तुम्ही जा, गुडविनची समाधी तुम्हाला अजूनही मिळते. आणि गुडविनचा जो देह गेला, व्हेरी अनफॉर्च्युनेटली अँड व्हेरी सॅड, त्याच्या मृत्यूला जबाबदार आपण हिंदू लोक पण आहोत. तो ख्रिश्चन होता म्हणून त्याला आपण छळलं पण आहे.
की स्वामीजींसाठी त्यांनी देह दिला, पण आपण इतके नालायक लोक होतो. एनिवे, तर या बऱ्याच गोष्टी झाल्या आणि 1 तास जवळपास झालेला आहे. आपण इथेच थांबूया. जस्ट 1-2 सूचना देतो, 2 मिनिटात होऊन जाईल. बाहेर आपला एक बुक स्टॉल आहे, तिथे स्वामी विवेकानंदांची भरपूर पुस्तकं तुम्हाला मिळू शकतात. काय पुस्तक आहे, एकदा कमीत कमी ती पुस्तकं बघा. स्वामी विवेकानंदांचं जीवनचरित्र रोज आपण स्टेटसवर, मी व्हॉट्सअपच्या स्टेटसवर टाकत असतो. 4,000 लोक माझ्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये आहे. तर तुमचा नंबर माझ्याकडे सेव्ह असेल, माझा नंबर तुमच्याकडे सेव्ह असेल तर स्टेटस वाचू शकता. किंवा स्वामी आर्यानंद हे व्हॉट्सअपवर एक व्हॉट्सअप चॅनल पण आहे, तिथे पण तुम्हाला स्वामी विवेकानंद जीवनचरित्र, त्यांचे रोज कोट, 1 दिवस मराठी, 1 दिवस हिंदी, 1 दिवस इंग्रजीमध्ये असतं ते. आणि जस्ट 5-5 दिवसानंतर आपण एक मोटिवेशनल एक व्हिडिओ सगळ्यांसाठी, लहानपणापासून तर मोठ्या लोकांपर्यंत सगळ्यांना एक प्रेरणा देणारा एक व्हिडिओ आपण रिलीज करत असतो. तर ते एक आमचं चॅनल आहे, ते पण तुम्ही जॉईन करू शकता. आणि कुणाला माझ्यासोबत बोलायचं असेल किंवा स्टेटस तुम्हाला रोज बघायचं असेल तर माझा नंबर देतो. फक्त तुम्ही मला मेसेज पाठवा की स्वामीजी माझा नंबर तुम्ही सेव्ह करून ठेवा. आपल्याकडे काही कार्यक्रम वगैरे असले तर तुम्हाला त्याची पण सूचना मिळेल. एक जस्ट माझा नंबर सांगतो तुम्हाला, इंटरेस्ट असेल तर तुम्ही मला मेसेज पाठवा. माझं नाव आहे स्वामी आर्यानंद आणि नंबर आहे 9921331314. पुन्हा एकदा रिपीट करतो, 9921331314. आणखी एक सूचना, काही दिवसानंतर आपण एक स्टेट लेवल कॉम्पिटिशन घेणार आहोत स्वामी विवेकानंदांच्या जीवनावर आधारित. 5वी ते 7वी पहिला गट, 8वी ते 10वी दुसरा गट आणि 11वी 12वी आणि कॉलेजची मुलं तिसरा गट. गव्हर्नर साहेबांना पण ही आयडिया खूप आवडली, त्यांनी खूप प्रोत्साहन दिलं. रादर ते म्हटले याच्यासाठी मी स्वतःहून म्हटले ते 1 लाख रुपये माझ्याकडनं मी देतो आणि 25,000, 15,000, 10,000 आणि कन्सोलेशन प्राइजेस 1,000 अशी 10 अशी पण आपण बक्षिसं ठेवणार आहोत. तर तुमच्यापैकी कोणी ग्रॅज्युएट लेवलवर असणार ते भाग घेऊ शकतात. तुमची मुलं असणार 5वी पासून तर पुढे ती भाग घेऊ शकतात. त्याच्या सगळ्या सूचना वगैरे आमच्या चॅनलवर, आमच्या वेबसाईटवर तुम्हाला मिळतील. आणि तुम्ही सगळ्या लोकांनी खूप छान ऐकलं, तुम्हा सगळ्या लोकांना बघून खूप बरं वाटलं. तुम्हा सगळ्यांसाठी मी खूप खूप हृदयपूर्वक प्रार्थना करतो. थँक्यू. छत्रपती शिवाजी महाराज व स्वामी विवेकानंद ही दोन्ही महान व्यक्तिमत्व प्रत्येक भारतीयाला प्रेरणादायक अशी आहेत व स्वामीजींच्या आजच्या या मौलिक व्याख्यानाने आम्हा सर्वांना खूप खूप स्फूर्ती मिळेल याची मला खात्री आहे. स्वामीजींनी ऍक्च्युली आपल्याला दोन्ही महान व्यक्तिमत्वातले कितीतरी सारखे गुण सांगितले आणि आपल्याला नक्की त्यापासून प्रेरणा मिळेल अशी मी आशा करते. येथे जमलेल्या सर्व श्रोत्यांच्या वतीने मी स्वामीजींचे आभार मानते. आता मी अनुपमाजींना विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शन करावे. स्वामी जी के नेक विचारों ने हमारे दिल को छुआ है. हमारे जीवन में ज्ञान का प्रकाश आपके कारण हुआ है. आप यह प्रकाश इसी तरह प्रकाशित करते रहें. हाथ जोड़कर परमात्मा से यही दुआ है. सभी को शुभ प्रभात,
शुभ वंदन, नमस्कार। हमारे निमंत्रण को स्वीकार करने और आज हमारे साथ यहाँ उपस्थित होने के लिए हमारे सम्मानित अतिथि व प्रमुख वक्ता रामकृष्ण मिशन के मुख्य संचालक स्वामी आर्यानंद जी महाराज का हार्दिक आभार प्रकट करती हूँ। आपके विचारों ने वास्तव में हमें प्रेरित किया है। मैं विवेकानंद फाउंडेशन ऑफ गोवा के प्रमुख संचालक माननीय रामचंद्र सावड़ेकर जी को हमेशा हमारा समर्थन करने और हमारा मार्गदर्शन करने के लिए आभार व्यक्त करती हूँ। इसके साथ ही मैं रामकृष्ण मिशन संगठन की सदस्य कुमारी शिवानी दिवाड़कर को विशेष धन्यवाद देना चाहूँगी। आपके सहयोग और समर्थन के बिना यह कार्यक्रम सफल होना कठिन था। मैं श्रीमती हिमांगी दिवाड़कर जी को उनकी मराठी लेखनी को व्यक्त करने और करते हुए हमारे कार्यक्रम के सूत्रधार बनकर सामने आने के लिए धन्यवाद देती हूँ। जहाँ पर हम बैठकर स्वामी जी के निर्मल विचारों को सुन पाए, इस सांस्कृतिक सभा भवन को उपयोग करने की अनुमति देने वाले श्री शगुन विलिक, डायरेक्टर ऑफ आर्ट एंड कल्चर, बुकिंग स्टाफ पवन कुमार जी को हम सब की ओर से धन्यवाद व आभार प्रकट करती हूँ। यह उन्होंने बिना किसी फीस लिए हमें यह देने की अनुमति दी, इसका मैं विशेष आभार देना चाहूँगी। विवेकानंद फाउंडेशन ऑफ गोवा की सदस्य श्रीमती आशा रायकर जी को उनकी गायकी व पूर्ण सहयोग के लिए धन्यवाद देना चाहूँगी। श्रीमान संजय जी के लिए यहाँ पर पधारने के लिए हमारे साथ इस कार्यक्रम को करने के लिए हमें सहायता देने के लिए धन्यवाद। यहाँ के साउंड टेक्नीशियन और अन्य कार्यकर्ता को धन्यवाद। नाश्ता उपलब्ध कराने के लिए टीम को धन्यवाद। पुस्तकें उपलब्ध कराने के लिए रामकृष्ण मिशन संगठन को धन्यवाद। अंत में मैं आप सब के लिए फिर से 2 पंक्तियाँ कहूँगी। आप सभी सदस्यगण को बहुत बहुत आभार, कीमती समय निकाल कर हमें दिया इतना प्यार और सम्मान। इस कार्यक्रम में भाग लेने के लिए आपके समय और सहयोग के लिए आपका तहे दिल से आभार प्रकट करती हूँ। धन्यवाद। धन्यवाद अनुपमाताई। आजचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे अशी मी घोषणा करते। फक्त 2-3 छोट्याशा सूचना सांगते। डॉक्टर राव यांनी लिहिलेले स्वामी विवेकानंदांचे शिवाजी महाराजांसंबंधीचे विचार हे पुस्तक आपणा सर्वांना सप्रेम भेट देण्यात येणार आहे। ते कृपया घ्यावे व जरूर वाचावे। घरी जाण्यापूर्वी स्वादिष्ट अल्पोपहाराचा आनंद नक्की घ्यावा आणि छान छान गोष्टींची पुस्तके बाहेर विक्रीसाठी उपलब्ध आहेत, त्यावरही नजर घालायला विसरू नये। धन्यवाद।